नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची जी भाजी करणार आहे ती भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. तर भाजीचं नाव आहे घोसाळीची भाजी. काही ठिकाणी त्याला घोसाळी म्हणतात, काही ठिकाणी पारसा दोडका म्हणतात, काही ठिकाणी चोपडा दोडका म्हणतात. तर ही ती भाजी आहे घोसाळीची, ह्या पद्धतीचा घोसाळी. तर घोसाळीची भाजी लोकांना आवडत नाही, पण भजी आवडतात. भजी बऱ्याच वेळेला मी बघितलेलं आहे की घोसाळीची भजी प्रत्येक घरामध्ये खूप आवडीने खाल्ल्या जाते. पण भाजी मात्र बरेच जण खात नाही. कारण का तर ही गिळगिळीत होते शिजल्यानंतर, किंवा काही वेगळं कारण असू शकतं. पण ही भाजी बरेच जण खात नाही. पण आजची ही जी रेसिपी आहे, जे घोसाळीची भाजी खात नाही तर त्यांनी आजची संपूर्ण रेसिपी बघा. रेसिपी बघितल्यानंतरच तुम्हाला वाटणार आहे की ही भाजी खरोखर उत्तम. बघण्यावरूनच कळणार आहे की भाजी खूप छान झालेली आहे. तर ग्रेव्हीची मी ही भाजी बनवणार आहे घोसाळीची. अतिशय छान ही भाजी लागते. नक्की जे आवडीने खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील. तर चला बघूया आजची ही घोसाळीची भाजी आपल्याला बनवायची आहे. यासाठी आपण वाटण कुठलं वापरणार आहे, ग्रेव्ही कुठली करणार आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. घोसाळी बनवण्यासाठी इथे मी घोसाळी या पद्धतीने कापून घेतलेले आहे आणि असेच आपल्याला इथे तुकडे करायचे आहेत, एकदम छोटे नाही. या स्लाइस मध्ये आपल्याला घोसाळी साफ स्वच्छ धुवून आणि आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे. एक मीडियम साईजचा कांदा मी ह्या अशा ह्याच्यामध्ये स्लाइस मध्ये कापून घेतलेला आहे. एक मिरची इथे घेणार आहे आणि ग्रेव्हीसाठी आहे शेंगदाणे आणि काजूची एक छोटी वाटी भर मी शेंगदाणे आणि त्यामध्ये 5-6 काजू, 2-4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा टीस्पून जिरं हे असं घेऊन हे वाटलेलं आहे. तर ही संपूर्ण रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल माझ्या चॅनल वरती तर रेसिपी दिलेली आहे, तुम्ही जरूर बघू शकता. हा मसाला आणि ग्रेव्हीची भाजीची रेसिपी आहे. अतिशय उत्तम टेक्स्चर या भाजीला येतं. तर करून बघा. मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे. 3 टीस्पून मी तेल इथे कढईमध्ये गरम करत ठेवलेलं आहे. कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि तेल फार आपल्याला वापरायचं नाहीये. तेलाचा वापर आपण जेवढा कमी करू तेवढं आपल्या शरीरासाठी उत्तम आहे. बरेच जणांचं असं असतं की खूप चमचमीत भाज्या केल्या, खूप तेल टाकलं तरच भाज्यांना चव येते. असं मुळीच नाहीये. मसाल्यांमध्ये बदल केले तर आपल्या भाज्या अतिशय छान होतात. तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. अर्धा टीस्पून पेक्षा इथे कमी राई घेतलेली आहे. राई या भाजीमध्ये खूप छान लागते. कढीपत्त्याचे 7-8 पानं मी असे तोडून घेतलेले आहे, ते घालायचे आहेत. आणि एक जी हिरवी मिरची होती ती कट करून घेतलेली आहे, ती आपल्याला घालायची आहे. आणि कांदा आपल्याला टाकायचा आहे. कांद्याला खूप जास्त कलर आपल्याला इथे येऊ द्यायचा नाहीये. साधारण कलर कांदा घातल्यानंतर बघा अगदी थोडंसं परतवून झाल्यानंतर गॅस मी कमी केलेला आहे. जास्त वेळ आपल्याला कांदा इथे कलर येऊ द्यायचा नाहीये. 1 चिमटीभर मी इथे घालते हिंग, 2 चिमटी इथे घालते हळद, 1 मिरची घातलेली आहे. वाटणामध्ये पण आपल्या 2 मिरच्या आहेत. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे लाल तिखट आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता. कापून घेतलेले घोसाळीचे तुकडे हे आपल्याला घालायचे आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. गॅस आपला कमीच आहे. गॅस कमी आहे. पॅक झाकण ठेवलेलं आहे. 1 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटामध्ये आपल्याला छान एक वाफ द्यायची आहे भाजीला. 1 मिनिट झालेला आहे. हे बघा भाजीला छान आपली वाफ बसलेली आहे. घोसाळीची भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचे. आता आपल्याला हे वाटण जे केलेलं आहे तर हे वाटण आपल्याला या भाजीमध्ये घालायचंय. या वाटणाची भाजी नक्की करून बघा. पण हे वाटण कशा पद्धतीने बनवलेलं आहे तसंच बनवा, बदल करू नका. कारण शेंगदाणे, कच्चे शेंगदाण्याच्या वाटणाची चव खूप वेगळी असते आणि भिजवलेल्या शेंगदाण्याची चव पण खूप वेगळी असते. तर वाटण तुम्ही रेसिपी बघा आणि नंतरच तुम्ही ते वाटण करा. भाज्या तुमच्या खूप उत्तम होतील. या भाजीला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाण्याचा नाही. थोडंसं मी पाणी घालते. राई मात्र या भाजीला जरूर टाका. राईमुळे चव खूप छान येते. चवीपुरता आपल्याला घालायचं आहे मीठ. 1 मिनिटभर आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित भाजी आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. 1 मिनिट आपण इथे भाजी बघा छान मस्त उकळून झालेली आहे. ही भाजी शिजायला वेळ लागत नाही. आता आपल्याला भाजीला अजून छान टेस्ट आणि
चव येण्यासाठी, क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी घरी लावलेले हे घट्ट दही आहे, हे 2 चमचे मी इथे घालणार आहे। अगदी घट्ट दही आहे हे, कमी आंबट आहे। फार आंबट असेल तर तुम्ही कमी टाका, खूप जास्त आंबट दह्याचा वापर इथे करायचा नाही। 1 मिनिट भाजी शिजून झाल्यानंतर आपल्याला दही घालायचं आहे। दही घातल्यानंतर परत आपल्याला 1 मिनिट याच्यावरती छान झाकण ठेवून आणि भाजी आपल्याला छान उकळून घ्यायची आहे। दही घातल्यानंतर भाजी आपली इथे छान शिजलेली आहे। थोडीशी आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही म्हणाल की दही घातल्यानंतर भाजी आंबट होत नाही का? तर अजिबात होत नाही, भाजीची चव अतिशय छान लागते। नक्की करून बघा। खूपच आंबट दही असेल तरच कमी घाला। आणि आता सांगितल्याप्रमाणे एवढ्या क्वांटिटीच्या भाजीला 2 टीस्पून भरून आपलं दही इथे वापरायचं आहे। किंवा तुम्ही भाजी तयार झाल्यानंतर चव घेऊन बघू शकता आणि चवीतच तुम्हाला समजू शकतं की इथे आपल्याला अजून थोडंसं दह्याची आवश्यकता असेल तर तुम्ही घालू शकता। आजची ही रेसिपी खूप छान आहे, नक्की करून आहे। ग्रेव्हीची घोसाळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे। घोसाळा ग्रेव्ही आपली इथे मस्त तयार झालेली आहे, नक्की करून बघा। वाटणामध्ये एक टोमॅटोचा वापर मी केलेला आहे। संपूर्ण रेसिपी बघून आणि वाटण तयार करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल। ज्यांना घोसाळ्याची भाजी आवडत नाही, तशी सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे ही भाजी एकदा खाऊन बघा, सगळ्यांना आवडेल। आणि माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता। सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। आणि छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा। ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।